नमस्कार, लाईव्ह मराठीतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत। मिनी मंत्रालय असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणातून आम्ही आपल्याशी संपर्क साधत आहोत लाईव्ह मराठीच्या माध्यमातून। या ठिकाणी येत्या 10 तारखेपर्यंत हे प्रदर्शन चालू आहे मिनी सरस म्हणून। या ठिकाणी अगदी कोल्हापूरच्या जिल्ह्यातील अगदी गगनबावड्यापासून ते आजरा चंदगडपर्यंत आणि भुईबावड्यापासून ते शिरोळपर्यंतच्या विविध महिला बचत गटांचे विविध स्टॉल या ठिकाणी आहेत। अस्सल कोल्हापुरी बाज, अस्सल मातीचं वाण आणि विविध प्रकारच्या वस्तू या ठिकाणी आपल्याला बचत गटांच्या सुरू केल्यात ते जे स्टॉल आहेत आपण आवर्जून या सगळ्यांचं भेटून आपल्याला हा ग्राउंड रिपोर्ट आपल्यासाठी देतो। रुपाली विठ्ठल पाटील, माळवाडी, आणि माझ्या गटाचं नाव आहे खंडोबा महिला बचत गट। आमच्या गटात महिला सूप, दुर्डी, करंड्या, परत ह्या छोट्या पाट्या अशा सर्व प्रकारच्या वेतापासून बनवलेल्या वस्तू बनवतात। बांबूच्या ह्याच्यापासून बनवलेल्या सर्व प्रकारच्या वस्तू बनवतात। आणि कुठं आम्ही फर्स्ट टाइमच आज स्टॉल लावलोय, फर्स्ट टाइम लावलाय स्टॉल आम्ही। यापूर्वी कधी स्टॉलला या वस्तू नव्हत्या आणलेल्या, पण फर्स्ट टाइमच आम्ही आणल्या त्या वस्तू। चांगला अनुभव? हो, अनुभव चांगला आहे, खूप छान। रंजना युवराज लोटे, हे आमच्या महिलांनी म्हणजे गटाद्वारेच काकवीनी गुळ काढलेला आहे। काकवी आहे जिया एंटरप्राइजेस का सेंद्रियमध्ये आहे? सेंद्रिय हो, जिज्ञा। किती महिला तुमच्या घरात? 12 महिला आहेत। माझं नाव शोभा निवृत्ती सातपुते, महिला गट आमचा वाघव्याचा, सैली। परत हे शाहू चप्पल आहे, हे पण शाहू चप्पल आहे, हे वाजणारं चप्पल आहे। हे किती पर्यंत पडतं? हे 2000 रुपयाचं। हे वाजणारं नाना पाटेकरांनी पुरुष नाटकामध्ये जे प्रसिद्ध केलेलं आहे आणि पार्श्वसंगीत म्हणून सुद्धा हे चप्पल अगदी वापरलं गेलं होतं। वाजणार आहे त्यामध्ये काय बिया असतात का त्याच्या? होय, ते चू असतात, चिचून घालायचं असते, ते नांगे असतात। किती महिला, हे पुरुष महिला दोघं तयार करतात? होय, आम्ही घरचं कुटुंबच आमचं तयार करते, मुलगा सून आम्ही सगळे। हे कसलं म्हणायचं? ते शाहू चप्पल। शाहू चप्पल हे किती पर्यंत पडतं? ते 2000 रुपयाचं आहे। आणि हे वाजणारं 1500। हे कोल्हापुरी कापशी। कसा रिस्पॉन्स बरा आहे? चांगला आहे। माझं नाव आहे ऋतू पेंडुरकर, माझ्या गटाचं नाव आहे भराडी देवी महिला बचत गट पोर्लेतर्फ बोरगाव। आपल्याकडे सगळी कोल्हापुरी ज्वेलरी आहे, हँडमेड। ॲक्च्युली आपण सगळं प्युअर सिल्वरमध्ये बनवतो, 9 to 5 सिल्वरमध्ये। इथे आहे ते हे ऑक्सिडाईज सिल्वर आहे, ह्याच्यातले सेम पीस तुम्हाला प्युअर सिल्वरमध्ये भेटतील। सिल्वर डिप्ड इन गोल्ड आहे, कोल्हापुरी साज, ठुशी किंवा चंद्रहार वगैरे हे सर्व आहे। इरकल वगैरे साड्या आहेत आपल्याकडे आणि सगळ्याचे रेट आपल्याकडे होलसेल आहेत, होलसेल रेटमध्ये आहेत। खूप छान रिस्पॉन्स आहे इथे आपल्याला। नमस्कार, माझं नाव सई रणजित इंगवले, माझ्या गटाचे नाव मसाई देवी महिला गट, इंजोळे, पन्हाळा तालुका। माझ्याकडे मोरावळ्याचे सगळे प्रोडक्ट आहेत, त्यामध्ये मोरावळा, आवळा गुलकंद, आवळा चटणी, आवळा कँडी, आवळा तेल आणि आवळा ज्यूस हे प्रोडक्ट आहेत आणि इथं आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। सरस हे प्रदर्शन जिल्हा परिषदमार्फत इथं भरवण्यात आलेलं आहे। ग्रामीण भागामध्ये जे आपल्या पूर्वीच्या प्रचलित पद्धतीनं, पारंपरिक पद्धतीनं ज्या वस्तू तयार केल्या जात होत्या आपल्या जुन्या लोकांच्याकडून, त्या आता नवीन लोकांच्यामध्ये ते लोप पावत चाललेलं आहे आणि त्याचं प्रदर्शन इथं भरून हे एक शहरी लोकांसाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि याचा लाभ पण सगळ्यांनी घ्यावाच आणि ग्रामीण चवीचं रोजच्या जेवणामध्ये आपल्याला आस्वाद घेण्याची संधी झालेली आहे। शेववडी तालुक्यातील पेरीड हे गाव दुर्गम आणि कुस्तीच्या मैदानासाठी पण प्रसिद्ध आहे। तिथं जत्रा पण मोठ्या प्रमाणात असते आणि अस्सल बाज हे वडा कोंबडा इथे दिसत आहे। कुठून बचत गट सांगा आणि काय वेगळं आहे सांगा। हां, नमस्कार, माझे नाव पूजा शिवराज शिंदे, शेववडी तालुक्यातील पेरीड गावातून मी आलेले आहे। आमचे स्पेशालिटी म्हणजे वडा कोंबडा आहे, वडा कोंबडाचे ताट आहे, स्पेशल वडा कोंबडा ताट आहे। आपण सर्वांनी याला छान प्रतिसाद दिला आहे आणि हे मिनी सरस 10 तारखेपर्यंत चालू आहे। आपण कोल्हापूरवासियांना याचा स्वाद घ्यावा अशी माझी त्यांना विनंती आहे। असे खानदेशी पदार्थ तुम्हाला परत आपल्याला बचत गटातून मिळतील असे आम्ही तुम्हाला आश्वासन देते। नमस्कार, माझं नाव वैष्णवी जाधव, माझ्या बचत गटाचे नाव आहे गोल्डन महिला बचत गट। माझ्याकडे डंकावर कुटलेले सर्व प्रकारचे मसाले असतात, गरम मसाला, गोडा मसाला, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, शेंगदाणा चटणी पण आपल्याकडे डंकावर कुटलेली असते, जिरा पावडर असते, धना पावडर असते डंकावर कुटलेली। शेवईचं पण मशीन आहे आमच्याकडं, मँगो शेवया, गहूच्या शेवया, अशा प्रत्येक फ्लेवरमध्ये आम्ही शेवया बनवून देतोय। प्रदर्शन आपले 10 तारखेपर्यंत आहे।
नमस्कार, मी सौ सुरेखा अजय सोनार, राहणार गारगोटी, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर. सुग्राम सहायता समूहाची मी सचिव आहे आणि विद्या मानगावकर ह्या अध्यक्ष आहेत. गेली 5 वर्षे आम्ही हा व्यवसाय करत आहोत. सुग्रण पोळी भाजी केंद्र या नावाअंतर्गत आम्ही ह्या व्यवसायामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही भरड धान्याला जास्तीत जास्त प्राधान्य दिले आहे. आम्ही भरड धान्याचा वापर करून अनेक प्रकारचे चिवडे, चकली, भडंग ह्याच्यामधून सगळ्यामधून व्हेरिएशन घेऊन आम्ही सगळे पदार्थ इथपर्यंत आणलेले आहेत. त्यामध्ये आमचा नाचणीचा चिवडा, नाचणीची चकली, नाचणीचे लाडू आहेत. त्यासोबतच अखंड हिरव्या मुगाचे लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू, खजूर लाडू असे बरेच प्रकारचे पदार्थ आम्ही घेऊन आलो. भरड धान्यामध्ये आम्ही नाचणीचा सहभाग असलेले पदार्थ, त्यासोबतच ज्वारीपासून बनवला गेलेला चिवडा, गहू, बाजरी, सातू ह्याच्यापासून अनेक प्रकारचे भडंग आणि चिवडे आम्ही मार्केटमध्ये आणलेले आहेत. हा गेली 5 वर्ष चालू असलेला व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही मार्केटमध्ये समाविष्ट केलेला आहे. आमचे बरेच पदार्थ आत्तापर्यंतचे बाहेर देशातही गेलेले आहेत. तुमचे अमेरिका असतील, अमेरिका, जपान, थायलंड इथे सुद्धा हा आमचा खाऊ पौष्टिकतेच्या आणि हेल्थच्या संपर्कात घेऊन आम्ही बऱ्याच पद्धतीने आम्ही बाहेर घेऊन गेलेलो आहोत. आपल्या उमेदांतर्गत मिनी सरस आपल्या इथे चालू आहे जिल्हा परिषदच्या समोर. त्याचा 6 तारखेपासून 10 तारखेपर्यंत अनेक विविध पदार्थांचा असलेल्या स्टॉलचा सर्वांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. सरसच्या या जिल्हा परिषदेच्या उपक्रमाच्या आणि अगदी आंबोलीपासून ते गगनबावड्यापर्यंतच्या ग्रास रूटच्या सर्व महिलांना एक व्यासपीठ देणारं आणि त्याच्या सुषमा मॅडम हे प्रमुख आहेत. किती स्टॉल आहेत आणि काय काय सांगतो? नमस्कार. आपण आत्ता आपल्या जिल्ह्यातील जवळजवळ 26,000 बचत गटापैकी मोजक्या ज्या चांगलं उत्पादन करतायत त्या गटांचं प्रदर्शन आपण इथं भरवलेलं आहे. इथं आज जवळजवळ 124 गटांनी आपले माल विक्रीसाठी आणलेलं आहे आणि हे प्रदर्शन जे आहे ते सोमवार ते शुक्रवार 6 जानेवारी ते 10 जानेवारीपर्यंत चालू राहणार आहे. काय काय वेगळी म्हणजे कोल्हापूर चप्पलपासून ते वडा कोंबडापर्यंत, खाण्यापासून ते शोभेच्या वस्तूपर्यंत सर्व विविध आहे. बरोबर. ह्या 124मध्ये आपल्याकडे जवळजवळ 24 हे स्टॉल आहेत. हे फूड स्टॉल आहेत ज्याच्यामध्ये पुरणपोळी, धप्पाटे आहेत. त्याचबरोबर आपलं तांबडा पांढरा, चिकन, वडा कोंबडा वगैरे सगळं आहे. आणि त्याचबरोबर उरलेले 100 जे स्टॉल आहेत तर जवळजवळ 10 कॅटेगरीमधल्या वस्तू आपल्याकडे आहेत. ह्याच्यामध्ये कोल्हापुरी चटणी, मसाले, मध, गूळ आणि बाकीच्या गृहोपयोगी वस्तूंचा समावेश आहे. हे ट्रेनिंग पण आपण देता आणि ह्यानंतर वस्तू मिळण्यासाठी काय समन्वय की तुझी वेबसाईट वगैरे काय असणार आहे, नंतर काय व्यवस्था आहे? आता ह्याच्यामध्ये जे चांगले उत्पादनं आहे ते उत्पादनं आपण उमेद मार्ट म्हणून एक आपली वेबसाईट आहे त्याच्यावर अपलोड करतो आणि तिथं त्या प्रोडक्टचं सगळं कॉन्टॅक्ट नंबर आणि बाकीचे सगळे पॅरामीटर्स लिहिलेले असतात. त्याला कॉन्टॅक्ट करून आपण त्याच्यावरून मालाची ऑर्डर घेऊ शकतो. धन्यवाद मॅडम. कोल्हापूरपासून कोल्हापूरच्या 12 तालुक्यातून हे 126 निवडक अगदी काटेकोर करून आलेले महिला बचत गटांचे स्टॉल इथे आहेत. येत्या 10 तारखेपर्यंत वेगळीच वेगळा अनुभव, वेगळे घरात सजवायचे पदार्थ आणि कोरड्यापासून ते तांबडापण रसापर्यंत आणि कोल्हापूर चप्पल, कोल्हापुरी साजपासून ते अगदी वडा कोंबड्यापर्यंत आणि सेंद्रिय प्रकारच्या अशा झाडापर्यंत सर्व मंडळी इथं आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी भेट देऊन हा वेगळा अनुभव जिल्हा परिषद समोरच्या या कागलकरच्या कंपाऊंडमध्ये घ्यावा. लाईव्ह मराठीसाठी हा ग्राउंड रिपोर्ट आमचे कॅमेरामन सहकारी रवी बागलसह मी राजेंद्र मकोटे. धन्यवाद.